जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुझा नेम चुकला विक्रांत. जयदीप इकडे मीटिंगवर मीटिंग करतोय. लंगडा घोडा दौड रहा है विक्रांत. बघूया या रेसमध्ये किती पुढे जातोय ते. मी तुला म्हटलं होतं तुला हवं तसंच सगळे कसे वागतील विक्रांत. विक्रांत तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे मी मोजू. मी मोजू 5 पासून. 5 4 3 2. Attention everybody. वाव ईशा यू आर बॅक. ईशानी पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं की आपण सगळे मिळून तिचं स्वागत केलं पाहिजे. टाळ्या वाजवा सगळे. एकदा बघ तुझं केबिन कसं आहे. सर बघायची गरजच नाही. तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. इतकं वेडं प्रेम करू नये कुणावर ईशा. प्रेम वेडं नसेल तर त्यात काय मजा आहे. The more you know about the past, the better prepared you are for the future. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितके तुम्ही भविष्यासाठी जास्त चांगले प्रिपेअर्ड असता. The more you know about the past, the better prepared you are for the future. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितके तुम्ही भविष्यासाठी जास्त चांगले प्रिपेअर्ड असता. सर ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर ती नवीन आहे त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही. आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. तुला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हे सगळे बदल तू घडून आणतेस. हे सगळे खेळ मी खेळतोय तुझ्याशी. मी. नमस्कार. येऊ का विक्रांत सर? बाबा या ना या. आणि परवानगी कसली मागताय? डायरेक्ट आतमध्ये यायचं? नाही नाही असं कसं. ऑफिसमधल्या पद्धती त्या तर पाळल्याच पाहिजेत. आणि त्यातून मी सुद्धा कामासाठीच आलोय ना. बसा बसा प्लीज. काय घेणार सांगा मला. नाही खरंच काहीच नको. फक्त तुमचा थोडासा वेळ हवाय बस. बोला. विक्रांत सर तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्हाला आठवत असेल तुम्ही आणि ईशानं आमच्या दुकानाची राजनंदिनी साडीची डीलरशिप काढून घेतली. त्यामुळे आमच्या दुकानात राजनंदिनी साड्यांचा माल येणं बंदच झालंय. हो आमच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाबरोबर आम्ही बिझनेस नाही करू शकत. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आणि पटण्यासारखं सुद्धा आहे. पण झालंय काय त्यामुळं आमच्या मालकांचा फार तोटा होतोय. आमच्या दुकानाकडे गिऱ्हाईक फिरकतच नाही. मग कंपनीचा नियम बदलू का मी? नाही नाही नियम बदलण्याची गरज नाही. म्हणजे मी त्यासाठी आलोच नाही. नाही पण मग दुसरं सोल्युशन काय बाबा? म्हणजे माझ्या कंपनीचा नियम बदलणं माझ्या हातात आहे. ते मी अगदीच करू शकतो. मी एक विचार केलाय. तुम्हाला पटतोय का बघा. दुकान सध्या माझ्याच नावावर आहे. आणि झाले काय मी माझ्या मालकांकडनं कर्ज घेतलंय. आणि ते कर्ज फिटेपर्यंत हे दुकान मालकांच्याच ताब्यात राहणार आहे. समजा मी माझा मालकी हक्क सोडला आणि हे दुकान मालकांच्या नावावर केलं तर आम्ही तुमच्या नियमांच्या आड येणार नाहीत नाही का? बाबा तुम्ही दुकान मालकाच्या नावावर करणार? काय हरकत आहे. त्यामुळे सगळ्यांचंच भलं होईल. आणि तसंही मला दुकानाचा मालक होण्याचा सोस नाहीच आहे. माझ्या नोकरीमध्ये मी खुश आहे. मग निदान आमचे मालक, आमच्या दुकानातला गण्या, बाकीचे नोकर यांच्या पोटावर तरी पाय यायला नको. पण तुम्ही घरी बोललात का? म्हणजे
आईशी, ईशाशी. तुम्ही गेल्या वेळी काय म्हणाला होता की मला जर काही अडचण आली, काही सल्ला हवा असेल तर अगोदर मी माझ्या मुलाशी बोलायचं. म्हणून मी अगोदर तुमच्याशी बोललो आणि एकदा तुम्हाला मान्य झालं ना की मग पुष्पा आणि ईशा दोघींनाही मान्य होईलच ते. बाबा, खरं म्हणजे तुमच्या नावावर असलेलं दुकान तुम्ही कोणाला विकावं या मताचं मी अजिबात नाही. पण आता प्राप्त परिस्थितीत तुम्ही जो काही निर्णय घेताय तो अतिशय योग्य आहे आणि तुमच्या भावनेचा मी आदर करतो. आणि पुढे जे काही होईल ते बघून घेता येईल ना. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. चला, म्हणजे आता आमच्या मालकांना राजनंदिनी साड्यांची डीलरशिप परत मिळेल, हे चांगलं होईल. द्या मग आता पेढे. त्यासाठी चालवतात ना? नाही नाही, हे पेढे जे आहेत हे ईशाला चांगले मार्क मिळाले त्याचे. हो 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 हो, झेंड्याने माझ्या कानावर घातलं होतं. अभिनंदन तुमचं. हो, तुमचंही. नाही, मला पेढा नको. हा, शुगर आहे ना बाबा. पण तुम्ही घ्या. तुमची मुलगी चांगल्या मार्काने पास झाली. खरं म्हणजे तुमचंही अभिनंदन बाबा. तुम्हाला सांगतो जावई बापू, अहो ईशाला आयुष्यात पहिल्यांदा इतके चांगले पर्सेंट मार्क मिळाले. खरं म्हणजे या सगळ्याचं श्रेय बाबा नूडल्स आहे. नूडल्स? ईशाच्या परीक्षेच्या काळात मी स्वतः माझ्या हाताने नूडल्स करून तिला खायला घातले होते. तुम्हाला माहिती नसेल, पण त्याच्यामुळे तिला इतके चांगले मार्क मिळाले. बरं बरं. पण जावई बापू, खरं तर हे सगळं तुमचं श्रेय आहे. ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. आत्ता तू कुठे खेळ सुरू झाला. आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आईसाहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का कड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए. ये कोई मामूली जंग नहीं है वजीर आलम. ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी. तिकडं बाप बेटे मोगली सत्तेच्या 60 मारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाण मारू. पुराण माझ्या औषधीचे दागिने दे, तर गोळ्या घालीन. सोड दे, जीव जायत त्याचो. त्या औषधाला कसा पण वागलंस तर त्या माऊलीमुळे हो वाचलो. नाहीतर घराबाहेरची तिरडी दिसली असती आणि ती पण कसर भरून काढीन तर ह्यो परत वाड्यावर येईल होता. अण्णा नाही का तो झील असं आहे, लक्षात राहा दे. अरे काय झाले ते तरी सांगा मला. त्या दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. असं तुम्हाला जर का वाटत असलं ना तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. असं म्हणजे सगळे सहकुटुंब. अच्छा, बघायला गेले होते. बघायला गेलो होतो. कुठे मावशीकडे आले होते? मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, तिघच जण. मुलगा कोणाचा? मिस्टर आलेले. अरे मग असं सांगा ना, हे आले होते म्हणून. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे. याच्या क्षेत्र म्हणजे कसं, त्यांना पण म्हणजे बाहेर गेलं तर डब्यावाल्यांना डिमांड देतात. कुठे त्यांची सायकल चालली तरी डब्यावाल्याची सायकल आली म्हणून लोक जागा पण देतात. मान देतात भरपूर. भले पैसा कमी, त्याच्यामध्ये जास्त पैसा पण अभिमान खूप मोठा. आणि ते एक म्हणजे कष्टाचं काम. मी गेले तिथे हॉस्पिटलला आणि मी एकूण सगळ्यांचे चेहरे पाहिले. मला आज जाऊ दिलं नाही त्यांनी. आणि मी लांबून असं काहीतरी बघितलं तर असं काहीतरी ते प्रेस चालू होतं त्यांचं. आणि आय वॉज नॉट शुअर की इट वॉज डॅडी. ते हार्ट बीट हे करतात ना ते. नंतर एक दुसऱ्या पेशंटची कोणीतरी नातेवाईक बाहेर आली. ती म्हणाली तुमच्या डॅडींना हे करतात, हार्ट पंप करतात. म्हटलं आत्ता तर मी त्यांना सोडून गेले होते व्यवस्थित. ते माझी बोलले पण छान.